विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी, विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या 45व्या एपिसोडवर मी मंदार कुलकर्णी तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या पॉडकास्टचा पाहुणा हा 23 वर्षाचा तरुण मराठी मुलगा आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं की वयाच्या 22व्या वर्षीपर्यंतच त्यांनी 22 वेगवेगळ्या देशांना भेटी दिलेल्या आहेत. 22 वर्षात 22 देशांना भेट हा एक वेगळ्याच प्रकारचा जागतिक विक्रम म्हणावा लागेल आणि या संदर्भातच आज आपण देवांग अभ्यंकरशी गप्पा मारणार आहोत. आता ऐकूयात त्याच्याबरोबर झालेल्या गप्पा. वेलकम देवांग. माझ्या विश्वसंवाद या पॉडकास्टवर पाहुणे म्हणून येऊन आमच्याशी गप्पा मारायची तयारी दाखवलीस त्याबद्दल तुझे आभार मानतो. हो, थँक्यू. ॲक्च्युली आय एम ऑनर्ड टू बी हिअर. नो प्रॉब्लेम. वी आर व्हेरी हॅपी टू कनेक्ट विथ यू. देवांग, आपण आज तुझ्याशी ज्या गप्पा मारणार आहोत त्या तुझ्या नुकत्याच तू पूर्ण केलेल्या एका युनिक रेकॉर्डच्या संदर्भात आहेत आणि ते म्हणजे 22 देशांना भेट द्यायची 22व्या वाढदिवसाच्या आत असं जे तू रेकॉर्ड केलंयस, 22 देश 22व्या वर्षी, त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्याबद्दल तुझं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मनापासून अभिनंदन. थँक्यू. अगदी वेगळं रेकॉर्ड तू केलेलं आहेस. तर मला सांग की हे ऍक्च्युअल तुझं 22वे कंट्री व्हिजिट करण्याचा माइलस्टोन कधी पूर्ण झाला आणि कुठल्या देशात तू गेला होतास? आता मी 19 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियामध्ये आलो. 19 फेब्रुवारी 2019 आणि इकडे मी मास्टर्स करायला आलोय. तर एज्युकेशनच्या पर्पज साठी झाला. बट आणि आता म्हणजे तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला आणि आता मध्ये तोपर्यंत माझा 23rd बर्थडे पण येऊन गेला ऍक्च्युली. सो आता 23rd ची पण तयारी चालू आहे कंट्रीची. ओके. तर कुठल्या देशाचा विचार करतोय तू आता? आता इकडे आजूबाजूलाच फिरून घ्यायचं म्हणतोय. तर म्हणजे माझे 1-2 मित्र न्यूझीलंड मध्ये आहेत. तर मे बी वेकेशन मध्ये मोठ्या वेकेशन मध्ये मी न्यूझीलंडला पण जाऊन. क्या बात आहे, मस्त. म्हणजे 23व्या वर्षी 23 कंट्रीजचं तुझं तेही रेकॉर्ड पूर्ण होईल. हो. फारच छान, फारच छान. तू हे जे काय आता करतोयस त्याबद्दल आपण बोलणार आहोत इन डिटेल, पण त्याच्या आधी आपण थोडंसं तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल बोलूयात. आम्हाला थोडीशी तुझी ओळख करून दे, तुझी फॅमिली बॅकग्राऊंड, तू वाढलास कुठे, तुझं शिक्षण काय काय झालंय, असं सगळं सांग. शुअर. सो मी देवांग अभ्यंकर आणि छोटेपणीपासूनच मला फिरायची बरीच आवड होती. माझे आई वडील ऍक्च्युली त्यांनी ट्रेकिंग क्लब एक चालू केलेला, झेप नावाचा, झेप ऍडव्हेंचर्स पुण्यामध्ये. आणि थ्रू दॅट म्हणजे मी 5 वर्षाचा असल्यापासून हिमालयात वगैरे ट्रेकला जातोय. हो, तेव्हापासूनच. आणि म्हणजे नॉर्थ इंडिया बरंच फिरणं झालं ट्रेकिंगच्याच ह्याच्यानी. टोटल 8 ट्रेक झाले माझे म्हणजे हिमालयातले. आणि म्हणजे आजूबाजूचे पण करत राहिलो. मग असंच फिरायला वगैरे आई बरोबर जायचो, बाबा बरोबर जायचो. आणि म्हणजे बऱ्यापैकी यंग एज पासूनच इंडिया फिरतोय मी. अच्छा. पण 8वीत वगैरे मी होतो तेव्हा म्हणजे माझ्या आईला वाटलं की आता मुलगा म्हणजे इनफ मोठा झालाय की बाहेर गेला तरी त्याला समजू शकेल. म्हणजे कारण जास्त छोटे असताना गेलो तरी म्हणजे विसरतात लोक. बरोबर. आणि अप्रिशिएट नाही करू शकत. बट तेव्हा म्हणजे आईला वाटलं इनफ मॅच्युअर होतो. आणि पहिलं हे माझं म्हणजे पहिलं इंटरनॅशनल आउटिंग म्हणजे USA ला गेलेलो मी. अच्छा. विश्व साहित्य संमेलनासाठी. ओके. मराठीचं. आणि तिकडे म्हणजे जाऊन ऑब्व्हियसली मराठी बरोबर तर कनेक्शन
आहेच, कारण मराठी मी स्टार्ट पासून आहेच, बट अशा थोड्या नवीन गोष्टी पण कळायला लागल्या. बर. बाहेरच्या जगाशी म्हणजे ते पहिलं हे होतं, पहिलं कनेक्शन होतं असं. आणि तसं आमच्या म्हणजे फॅमिलीत आईच्या साईडची फॅमिली आहे ती पब्लिशर्सची फॅमिली आहे. बर. बुक पब्लिशर्स. छोटेपणीपासून म्हणजे माझे आजोबांपासनं वगैरे, आजोबा आई यांच्याकडनं इन्फ्लुएन्स असा येतोच युरोपचा, अमेरिकेचा, म्हणजे ओके. हो, कॉन्टिनेंटल प्रकाशन हे पुण्यातलं एक खूप जुनं आणि खूप नावाजलेलं आणि खूप रिस्पेक्टेड असं प्रकाशन आहे. मी पुण्यातलाच असल्यामुळे मला कॉन्टिनेंटल चांगलंच माहिती आहे. इतकंच नाही तर माझ्या घराच्या जवळच ते असल्यामुळे आम्ही नेहमी कॉन्टिनेंटलच्या बिल्डिंगवरून गेलेलो आहे मी. त्यामुळे तुझी ती जी बॅकग्राऊंड तू म्हणलास ती फारच छान आहे. बर. तर त्यामुळे मग तुझ्या आईने तुझ्या या इंटरनॅशनल प्रवासाला सुरुवात करून दिली असं दिसतंय. हो हो हो. बर. मग तुझं पुण्यात शिक्षण कुठपर्यंत झालं? काय करून तू आता ऑस्ट्रेलियात आलायस? आता पुण्यात मी 2018 मध्ये ही डिग्री कम्प्लीट केली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग VIT मधून. ओके. बीटेक. आणि आता मी इकडे मास्टर्ससाठी आलोय रोबोटिक्स आणि मेकॅट्रॉनिक्स मध्ये. हो, बर. अच्छा. कारण ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्याच साऱ्या युनिव्हर्सिटीज आता ऑफर करायला लागल्यात. इंडस्ट्री 4.0च्या मधलं जे ऑटोमेशन वगैरे होणार आहे आता सगळं, त्याच्यासाठी स्किल्ड म्हणजे लोक पाहिजेत जे घडवू शकतात ते. म्हणून आणि ऑस्ट्रेलियामध्ये बरेच युनिव्हर्सिटीज मध्ये चालू केलेत कोर्सेस वगैरे त्यांनी. अच्छा. की बाहेर कुठे एवढ्या फोर्स मध्ये ते कोर्सेस चालू नाही आहेत असे. म्हणून ऑस्ट्रेलिया वॉज डेफिनेटली द मोस्ट ऑप्टिमम चॉईस फॉर मी. अच्छा. तू आत्ता बोलताना दोन अगदी महत्वाच्या टर्म्स वापरल्यास त्या आपल्या संदर्भात थोड्याशा मला वाटतं आपण बोललं तर छान होईल. पहिलं तू म्हणालास मेकॅट्रॉनिक्स आणि दुसरं इंडस्ट्री 4.0. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी या दोन्ही टर्म्स आता पहिल्यांदाच ऐकतोय. त्याबद्दल थोडं सांगतोस मेकॅट्रॉनिक्स ऍज वेल ऍज इंडस्ट्री 4.0 बद्दल? हो, डेफिनेटली सांगतो. सो आधीची आपण हिस्ट्री जर पाहिली तर मेनली सगळ्या गोष्टी मशीन्स वगैरे प्युअरली मेकॅनिकल होती. आणि आता जसं जसं आपण फ्युचरकडे चाललोय सगळ्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची असं एंट्री होतीये कुठल्या तरी पॉइंटला. आता म्हणजे कुठली गाडी पाहिली आपण तरी त्याच्यात कम्प्युटर सिस्टम्स असतात, इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स असतात, कंट्रोल सिस्टम्स असतात. बरोबर. सो प्युअरली मेकॅनिकल असं कमी गोष्टी राहत चालल्यात. आणि त्यात म्हणजे मेकॅट्रॉनिक्स कंपोनंटशी ऍड होत चाललीये. की मेकॅट्रॉनिक्स म्हणजे काय असतं की इट्स अ मिक्सचर ऑफ मेकॅनिकल, कम्प्युटर सिस्टम्स, कंट्रोल सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टम्स. बर. आणि म्हणजे आपण टेस्लाच्या गाड्या बघतो. हो. ज्या स्वतःला चालवू शकतात. की फीडबॅक घेतात ते, की रोडकडनं फीडबॅक घेतात आणि मग त्याच्यावर काय स्टेप्स घ्यायच्या असं ते म्हणजे इम्प्लिमेंट करतात स्टेप्स. तर मेकॅट्रॉनिक्सचं फील्ड म्हणजे आतापर्यंत जे एक्झिस्टच करत नव्हतं किंवा थोड्या ह्याच्यावर एक्झिस्ट करत होतं लेवलवर, ते आता फ्युचरमध्ये म्हणजे इट्स गोइंग टू बी वन ऑफ द मेजर फील्ड ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अरे वा. बर. अच्छा. इतके दिवस इलेक्ट्रॉनिक्स जे काही मेकॅनिकल मशीन्स मध्ये वापरलं जात होतं ते इलेक्ट्रॉनिक्स वेगळं आणि मेकॅनिकल वेगळं आणि इलेक्ट्रिकल वेगळं असं जरी अज्युम करत होते तरी आता त्या सगळ्याचं मिक्स करून हे मेकॅट्रॉनिक्स हे नवीन फील्ड डिफाईन होत आहे असं मला दिसतंय. अरे वा. बर. आणि मग इज इट ऑस्ट्रेलिया हे पहिला देश आहे का की जो असा ह्या मेकॅट्रॉनिक्स याला असा खास रेकॉग्निशन देऊन त्याच्याबद्दलचे कोर्सेस ऑफर करणारा?
नाही, ऍक्च्युली पहिला देश नाहीये, बट ज्या लेवलवर म्हणजे इकडे त्या फील्डला बूस्टअप केलं जात आहे ते इट्स वन ऑफ द हायेस्ट. अरे वा, बर. बाकी कुठले देश मेकॅट्रॉनिक्सला रेकग्नाइज करून त्यातले कोर्सेस ऑफर करतात, काही माहितीये तुला? आता ऑलमोस्ट म्हणजे सगळ्या देशात कोर्स तर हे करू शकतो आपण, बर. शोधू शकतो मेकॅट्रॉनिक्सचे कोर्स, बट एकदम असे म्हणजे टॉप युनिव्हर्सिटीमध्ये युजली पाहायला मिळतात. बट आता ट्रेंड असा आहे की जनरली तो सब्जेक्ट वाईड होत चाललाय आणि लोकल युनिव्हर्सिटीज वगैरे पण अशा अडॅप्ट करायला लागले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फारच छान. इव्हन इंडियामध्ये. हो, अरे वा, बर, व्हेरी गुड. आणि एस्पेशली इंडियाची म्हणजे ह्याच्यात इंडियाचा रोल मोठा असणार आहे इंडस्ट्री 4.0 मध्ये. हा, हे काय आहे ते सांग बघू मला किंवा आम्हाला सगळ्यांना श्रोत्यांना, की इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय नेमकं? बेसिकली इंडस्ट्री 4.0 म्हणजे आता आपली लोकसंख्या वाढतीये, अजून लोकांच्या गरजा वाढतायत, एक्सपेक्टेशन्स वाढतायत. तर त्या सगळ्या एक्सपेक्टेशन्सला केटर करण्यासाठी आपली जी ऑलरेडी इंडस्ट्रियल सिस्टीम आहे एक्झिस्टन्स मध्ये, तर ती इनफ नाहीये. बरं. तर ती अजून म्हणजे सेफ रस्ते काढायला किंवा एफिशियन्सी वाढवायला अजून काय करायचं, तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी जे असे रिस्की जॉब्स आहेत, जे मंडेन जॉब्स आहेत, तिकडे कम्प्लिटली ऑटोमेट करण्यात म्हणजे असं फ्युचरमध्ये येणार आहे असं तरी वाटतंय. आणि म्हणजे मोस्टली सगळे रोबोट्स वगैरे असे हे नॉर्मल असे मंडेन जॉब्स किंवा हॅझार्डस जॉब्स वगैरे हे रिप्लेस करतील आणि ह्याच्याने एफिशियन्सी वगैरे बरेच म्हणजे ह्याच्याने वाढेल, बऱ्याच टाइम्स वाढेल. अरे वा, हे आपण ज्या विषयावरती बोललोय त्यातनं थोडंसं डायव्हर्जन जरी झालं तरी ही खूपच महत्वाची 2 गोष्टी तू समजावून सांगितल्यास, त्याबद्दल माझ्यातर्फे आणि आमच्या पॉडकास्टच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे खरंच तुझे आभारच मानायला पाहिजेत. आपण पुन्हा एकदा तुझ्या या हॉबीकडे येऊयात, की वेगवेगळ्या देशांमधला तुझा जो प्रवास आहे. तर तू आता सांगितलंस तुझ्या आईमुळे तू पहिल्यांदा अमेरिकेत येऊन गेलास आणि तो जो पहिला प्रवास होता, मला वाटतं ते विश्व साहित्य संमेलन भारताबाहेरचं माझ्या मताने 2013 मध्ये झालं होतं, सॅन होजेमध्ये, बरोबर? हो, पहिलंच होतं. राईट. तर म्हणजे जवळजवळ आता 2013 ते 2019 हा जो काही मधल्या काळातला प्रवास आहे, तर तो कसा होता आणि तिथपासून तू आता इथपर्यंत आलायस, तर मला त्यातलं जास्ती असं विचारायला वाटतं की कम्पॅरेटिव्हली लोकांना फारशा माहिती नाहीत अशा कुठल्या देशांमध्ये तू जाऊन आलायस आणि ते देश तू कसे सिलेक्ट केलेस? लोकांना माहित नाहीत असे म्हणजे 2 कंट्रीज बद्दल मला बोलायला आवडेल. की एक आहे एस्टोनिया, ती रशिया जवळ आहे, आणि दुसरी आहे स्लोव्हेनिया. तर लोक युरोप ट्रिप वगैरे पण प्लॅन करतात तेव्हा म्हणजे कॉमन मिस्टेक मी म्हणेन आहे की ईस्टर्न युरोपियन कंट्रीजला ते इग्नोर करतात. आणि ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ईस्टर्न युरोपियन कंट्रीज मध्ये फिरणं मी म्हणेन की जास्त चांगलं का आहे, की वेस्टर्न युरोपियन कंट्रीज मध्ये पण जाऊन म्हणजे सिटीज मध्ये जर गेलं तर ग्लोबलायझेशन मुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी आता सेमच झाल्यात. आणि म्हणजे कुठल्याही सिटीचा बेसिक लेआउट सिमिलर असू शकतो म्हणजे, आणि असायलाच लागतो तो, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी पाहिजे तर सगळं तिकडे पाहिजेच. पण ईस्टर्न युरोपमध्ये गेल्यावर मला एक्सपिरियन्स काय झालं, इकडे एस्टोनियामध्ये फॉर एक्झाम्पल तिकडे गेलेलो तर तिकडे सगळी घरं आहेत ती सँडस्टोनची बनवलेली आहेत. असं मी कधी लाईफ मध्ये पाहिलंच नव्हतं की म्हणजे आर्किटेक्चर एकदमच वेगळं आहे. आणि डिस्टिंक्टली म्हणजे सगळ्या बिल्डिंग आपल्याला वेगवेगळ्या दिसतात.
त्यांनी ते तसं दे हॅव मेड इट अ पॉइंट टू नॉट चेंज दॅट कस्टम. अजूनही सगळी जी नवीन घरं बनतात ती पण सँडस्टोननी बनतात. बर. आणि इनफॅक्ट आपल्याला वाटेल की इट्स नॉट अ व्हेरी गुड मटेरियल टू बिल्ड होम्स विथ, पण तिकडे बरेच म्हणजे 500 वर्ष 600 वर्ष पूर्वीची घरं वगैरे पण आहेत सरप्राइझिंगली. बर. आणि ही सगळी नवीन बांधली गेलेली घरं जरी जुन्या स्टाईलची असली तरी त्यात मॉडर्न फॅसिलिटीज सगळ्या आहेत. हो, आतमध्ये सगळ्या मॉडर्न फॅसिलिटीज वगैरे आहेत. क्या बात आहे. बर. हा अगदी त्या ईस्टर्न युरोपियन कंट्रीजचा खूपच स्पेशलिटी म्हणायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांनी हे स्वतःचं वेगळेपण असं राखून ठेवलंय. हो, आणि म्हणजे हे मी बोललो ते फक्त एस्टोनियाच आहे. बाकी दुसरीकडे पण त्यांच्या त्यांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी. आता स्लोवेनियाचं पण मी बोललो, तर स्लोवेनियाची कॅपिटल ल्युब्लियाना आहे. तिकडे मला काय जाणवलं की इट वॉज द परफेक्ट ब्लेंड ऑफ कीपिंग युअर कल्चर ॲज वेल ॲज अडॅप्टिंग टू द चेंजेस वर्ल्ड इज गोइंग थ्रू. की तिकडे संध्याकाळी वगैरे पण त्यांचे चालू व्हायचे लोकल प्रोग्राम वगैरे चालू व्हायचे. सिटी वगैरे एकदम पॉश आहे, मस्त आहे. उंच उंच बिल्डिंग पण आहेत तिकडे, लोकल असे कॅसल्स वगैरे पण आहेत. आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज वगैरे पण बऱ्याच असायच्या विकेंड्सला वगैरे. छान, मस्त. या दोन कंट्रीज ज्या तू सांगितल्या, ज्या लोकांना फारशा माहिती नाहीयेत, त्या बहुतेक पूर्वीच्या मोठं जे USSR म्हणायचे त्या मोठ्या देशाच्या भाग होत्या, बरोबर? ऍक्च्युली आय एम नॉट शुअर, बट स्लोवेनिया डेफिनेटली नव्हती का? अच्छा. नाही, बट मे बी एस्टोनिया असू शकेल बिकॉज इट्स जिओग्राफिकली क्लोजर. ओके ओके, बर. आणि तू या दोन देशांमध्ये जायचं असं कशामुळे ठरवलं होतंस? व्हॉट वॉज युअर अट्रॅक्शन टू सिलेक्ट देम? मला म्हणजे आधीपासूनच ईस्टर्न युरोपमध्ये पण फिरायचं होतंच. म्हणजे बऱ्याच वाईट गोष्टी पण ऐकलेल्या, चांगल्या गोष्टी पण ऐकलेल्या. आणि तिकडे म्हणजे मी जेव्हा मी जर्मनीला गेलेलो अभ्यास करायसाठी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम थ्रू सेमिस्टरवर. तर म्हणजे तेव्हा गेलेलो तेव्हा स्टडी हा एम होताच, बट प्रायमरी एम नव्हता. प्रायमरी एम होता की कल्चरल एक्सपिरियन्सेस करायचे वेगवेगळे घ्यायचे. आणि तर म्हणजे प्लॅन असं होताच की वेगवेगळ्या कंट्रीज फिरायच्या, आणि नॉर्मल त्या कंट्रीज लोक जातात तिकडे तर जायचंच, बट जरा अशा ऑफ बीट कंट्रीजला पण व्हिजिट द्यायची. सो हा म्हणजे प्लॅन केलेला त्याच्याबद्दल. आणि एस्टोनिया, ऍक्च्युली एस्टोनिया बद्दल म्हणजे मी कधी विचार पण करत नव्हतो एस्टोनियाला जायचा. बट मी एका क्रूजवर गेलेलो, क्रूज ट्रिपवर, आणि तिकडे त्या ट्रिपमध्येच एस्टोनिया होतं. सो म्हणजे मी न प्लॅन करताच एवढी चांगली कंट्री व्हिजिट झाली ऍक्च्युली. अरे वा, बर बर बर. मला तुला असं विचारायचंय की आता आपण एवढे तुझे 22 किंवा 23 देशांची तुझी मोठीच्या मोठी यादी आहे, पण जेव्हा तू या देशांना व्हिजिट केलीस असं आपण म्हणतो, म्हणजे तुझ्या यादीत तो देश आला हे होण्यासाठी तू किती दिवस मिनिमम किंवा मॅक्सिमम राहिलेला आहेस एखाद्या देशात? राहिलेलो मी आहे मिनिमम 1 दिवस, मॅक्झिमम अराउंड 6 months. बट म्हणजे असं क्रायटेरियन असं विचारत असाल तुम्ही, तर काही गोष्टी आहेत की म्हणजे त्या अशा मी वेगळ्या देशात जाऊन करतोच, अशा म्हणजे करायलाच पाहिजे असं अकॉर्डिंग टू मी. बर बर, हा, मला ते ऐकायला नक्की आवडेल. सो म्हणजे फर्स्टली म्हणजे कुठल्या तरी लोकल बरोबर त्या कंट्री बद्दल बोलायला पाहिजे तिकडे जाऊन. आणि बरेच लोक हे म्हणजे कितीही मोठी ट्रिप केली तरी विसरून जातात हे करायचं. पण फार इम्पॉर्टंट आहे की लोकल बद्दलच. आणि लोकल म्हणजे आता आजकाल काय आहे की मी आता स्टुडंट आहे, तर ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंटला कुठल्या पण कंट्रीचा असू ते इंग्लिश तर येतच. बरोबर. सो कम्युनिकेशनचा म्हणजे जो पूर्वी प्रॉब्लेम असायचा तो आता प्रॉब्लेम राहिला नाही येतो. सो लोकल्स बरोबर
बोलायचं वगैरे कंट्री बद्दल, लोकल स्पॉट्स बद्दल बोलायचं, तिकडची लोकल डिश खायची, लोकल बियर टेस्ट करायची बर. आणि म्हणजे सो बेसिकली लोकल त्यांची जी टेस्ट असते ती अक्वायर करायची अशी. ओके ओके. आणि म्हणजे असं मला काही टाइम फ्रेम नाहीये की एक आठवडा वगैरे तिकडे राहायला पाहिजे. जस्ट दॅट की लोकल एक्सपिरियन्सेस करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे अगदी एक दिवस जरी तू राहिला असलास तरी त्या दिवसांमध्ये तुझा जो एक्सपिरियन्स आहे तो टिपिकल टुरिस्टच्या एक्सपिरियन्सपेक्षा खूपच वेगळा आहे, कारण तू प्रत्यक्ष लोकल लोकांशी बोलून आणि या गोष्टी अगदी जाणीवपूर्वक करतो आहेस. त्यामुळे दिवस किती होता किंवा किती काळ तू त्या देशात घातलास हे महत्वाचं नसून किती खोलवर तू तो अनुभव घेतलास ह्याच्यावर ते अवलंबून आहे असं मला दिसतंय. आणि हा खूप महत्वाचा विचार मला वाटतो, कारण नेहमीच कुणीही जेव्हा टुरिस्ट म्हणून एखाद्या देशात जातं, मे बी आपले किंवा एखाद्या कंपनी बरोबर असतील, तरीही हा जो आस्पेक्ट आहे की लोकल लोकांबरोबर कनेक्ट व्हायचं आणि लोकल एक्सपिरियन्सेस घ्यायचे, ते खरंच खूप राहून जातं किंवा लक्षातच येत नाही असं नक्कीच म्हणायला पाहिजे. जेव्हा मी एखाद्या दुसऱ्या देशात गेलो आहे तेव्हाचा माझा अनुभव मी आठवून बघितला आत्ता तुझ्याशी बोलता बोलता, तेव्हा मला तू म्हणालेला पॉइंट अगदी छानच जाणवला की हो, लोकल लोकांशी बोलणं फारसं होत नाही. ग्रेट. तू आता जो उल्लेख केलास त्यातला मला एक गोष्ट विचारावीशी वाटते की तू म्हणतोस लोकल टेस्ट करायचं. तर बियर तर बहुतेक सगळीकडे असतेच, पण लोकल ज्या देशात तू कधीही न खाल्लेलं एखादा फूड आयटम्स असा खाल्लायस का की जो कधीच कुठेच बाहेर खायला मिळणार नाही पण तू त्या देशात तो खाल्लास, असं काही आठवतंय का? हो, म्हणजे एक आयटम तर मला नक्कीच आठवतोय की जो खाल्ल्यानंतर मला वाटलं की चांगला आहे, बट नंतर त्याची खरी टेस्ट जी आली ती वेगळी. म्हणजे मी नंतर वेगळीकडे जाऊन मी तो शोधायचा प्रयत्न केला बट मिळत नव्हता. आणि आता तो म्हणजे मला खावासाच वाटतोय की पोर्क नकल. आणि लोकल ऍक्च्युअली त्याला काय बोलतात मला लक्षात नाही, बट पोर्क नकल खाल्लेला मी चेक रिपब्लिक मध्ये. आणि म्हणजे असं की एक्सक्विजिट असं नव्हतं, वेगळं काही नव्हतं, पोर्कचाच पार्ट होता, बट प्रिपरेशन चांगलं होतं. आणि ऍक्च्युअली मी टेस्ट अशी डिस्क्राईब नाही करू शकत, बट इट वॉज डेलिशियस. आणि म्हणजे सर्च करतोय मी अजून कुठे मिळेल का तो पुढे पण. बर बर बर. मला विचारायचंय तुला की या एवढ्या वेगवेगळ्या देशांना तू जायचं ठरवतोस किंवा आता तू प्लॅन करतोयस, पण कुठल्याही देशात जाताना तू त्यासाठी काही स्वतःची अशी वेगळी तयारी करतोस का? आणि ती जर करत असलास, कारण इम्प्रॉम्प्चू असं मनात आलं म्हणून कुठल्या तरी देशात जाणं हे तुझं इस्टोनियाचं कदाचित त्या क्रूजमुळे झालं, पण बाकीच्या ठिकाणचं अगदी प्लॅन न करता किंवा अगदी मनात आलं म्हणून गेलो असं होणं मला अवघड वाटतं. पण तू काय करतोस? हाऊ डू यू गेट रेडी फॉर व्हिजिटिंग अ न्यू कंट्री? सो म्हणजे अगदी टेंटेटिव्ह काय म्हणतात, अगदी जरी ऍक्सेलरेटेड प्लॅन बनला कुठे जायचा तरी आय थिंक थोडा वेळच इनफ असतो तयारीसाठी. आणि बेसिकली म्हणजे मी काय फर्स्टली म्हणजे कंट्री बद्दल वाचतो थोडं, जिकडे चाललोय तिकडे हिस्ट्री वगैरे वाचतो थोडी. अजून बेसिक जे वर्ड्स असतात त्यांच्या लोकल लँग्वेज मध्ये ते शिकतो. अजून ही स्टेप आहे ती फार इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू मी, की लोकल गुगल मॅप्स ऑफलाईन डाउनलोड करून ठेवायचे. की म्हणजे ऑफलाईन डाउनलोड केले की तिकडे गेल्यावर आपल्याला वायफाय मिळेलच का वगैरे सांगता येत नाही. सो नाही मिळालं तरी सगळ्या प्रोसिडिंग स्मूथली व्हायला पाहिजेत. आणि लास्टली म्हणजे सगळ्या अशा गोष्टी मी डिस्कार्ड करतो की ज्या या ट्रिपसाठी लागणार नाहीयेत, आणि जस्ट इसेन्शियल गोष्टी पॅक करून त्या गोष्टी घेऊन जातो. अरे वा. बर बर. सो ट्रॅव्हल लाईट इज युअर मंत्रा काइंड ऑफ. हो, डेफिनेटली.
हे अगदी छान सांगितलंस की लोकल गुगल मॅप्स ऑफलाईन डाउनलोड करायचे, कारण प्रत्येक देशात वायफायची काय सिच्युएशन आहे ती माहीत नसल्यामुळे त्याच्यावर हो. अवलंबून राहून अडचण होऊ नये हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि हा अगदी धडा एस्पेशली इंडिपेंडंट ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांना खूप उपयोगी पडेल असं मला दिसतंय. हो. बर. या सगळ्या प्रकारात अगदी युनिक असा एक किंवा दोन एक्सपिरियन्सेस जे तुझ्या कायमचे आठवणीत राहिलेत असे आमच्याबरोबर शेअर कर ना. हो, डेफिनेटली. ऍक्च्युली सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स म्हणजे आय थिंक स्लोवेनियाचाच होता माझा. बर. आणि थोडी मोठी स्टोरी आहे, हो हो, बट ठीक आहे. फनी आहे. हा. तर आम्ही मित्रमैत्रिणी असे स्लोवेनियाला जाणार होतो. आणि आता जिम असं असतं ना या एज मध्ये, सो हो. कधी मिस नाही करायचं म्हणून आमच्या ट्रेन ज्या दिवशी होती त्या दिवशी पण आम्ही गेलेलो जिमला बर. 2 तास आधी 3 तास आधी. आणि परत आलो, आंघोळ वगैरे केली आणि अबाउट म्हणजे 1 तास 1.5 तास असा होता ट्रेनसाठी. तर त्या माझ्या मित्राने चावी तोडली आमच्या फ्लॅटची. बर. आणि म्हणजे मेन डोअरची. आणि मी तेच बोलायसाठी नेबर्स वगैरे कडे गेलेलो, बट जस्ट आंघोळ झालेली, सो मी विंडचिटर टाकला, शर्ट पण आहे, आणि पॅन्ट टाकली एक, ट्राउझर्स, आणि असंच गेलो म्हणजे विदाऊट चप्पल एनिथिंग. सो तेवढ्यात काय झालं की दुसऱ्या रूममेटनी आम्हाला बाहेर लॉक केला घराच्या. तर तेव्हा म्हणजे माझ्याकडे जस्ट 3 आयटम होते. एक म्हणजे तो जॅकेट जो होता, एक म्हणजे पॅन्ट ट्राउझर होती, आणि एक म्हणजे फोन माझा. बर. आणि असं तासाभरात ट्रेन होती स्लोवेनियाला जायची. तर बरंच काय ट्राय केलं, तोडायची पण खिडकी ट्राय केली, काही तुटत नव्हती ती. आणि तो संडे होता, तर तेव्हा संडेला पॉसिबलच नव्हतं की आमचा लँडलॉर्ड येऊन आम्हाला चावी वगैरे दिल उघडेल. सो बाकी दोघं म्हणजे त्यांचं चाललेलं की आता काय करायचं, आता जाऊ शकतो का आपण वगैरे. तर मी म्हणलं आता मी तर चाललोच आहे, काही पण होऊ द्या. तर आमचे एक म्हणजे स्वीट अशा टर्किश आजी राहायच्या आमच्या शेजारी. अच्छा. तर त्यांनी त्यांच्या 6 नंबरच्या चप्पल मला दिल्या. माझा म्हणजे पाय 12 नंबरचा आहे. अरे बापरे. बट त्यांनी 6 नंबरच्या चप्पल दिल्या, मी घातल्या त्या आणि पळायला सुरुवात केली. आणि जस्ट म्हणजे अर्धा तास वगैरे पळायला लागलं आम्हाला, बट पोचलो तिकडे ट्रेन पाशी. बर. आणि ऍक्च्युली फुल जी स्लोवेनियाची ट्रिप होती ती म्हणजे मी या 3च आयटमवर आणि एक त्या चप्पल म्हणजे त्या आजींनी दिलेल्या, सो 4 आयटम वरच केली आहे. बापरे. काही पासपोर्ट नाही, काही नाही, पैसे नाही, काहीच नाही. बर. आणि मग हे सगळं तुझं सामान तुला कसं मिळालं परत? नाही, सामान हे सगळं घरीच होतं. बर. घराच्या आत होतं ना, पण म्हणजे लॉक झालेलो आम्ही. हो हो. सो मी काय विचार केला की जाऊन येऊया स्लोवेनियाला, आणि आल्यावर बघू लॉकचं कसं उघडायचं. अच्छा अच्छा अच्छा. अरे वा. हे म्हणजे ट्रिप म्हणता म्हणता एक ते मोठं ऍडव्हेंचरच झालं तुझं असं दिसतंय मला. हो ऍक्च्युली. बर. आता आपण एवढं सगळं तुझ्या वेगवेगळ्या देशांबद्दल आणि हे बोलतो आहोत, आणि 22 देश म्हणजे बऱ्यापैकी मोठी लिस्ट आहे. तर माझ्या मनात ऑब्व्हियसली पहिला प्रश्न असा आला की ह्या सगळ्याला तुला फायनान्शियल सपोर्ट कसा काय मिळतो? कारण अजूनही तू शिकतो आहेस आणि इतक्या वेगवेगळ्या देशांमध्ये तू फिरला आहेस. तर हाऊ डू यू मॅनेज दॅट? आणि म्हणजे तू जर बजेट ट्रॅव्हल किंवा अतिशय काही कमी खर्चात सगळं करतोय असं असणार असं मी गृहीत धरतोय, तर या सगळ्या अनुभवातनं काही तुझ्या टिप्स आणि ट्रिक्स अशा तू शेअर करू शकशील का, की अतिशय कमी खर्चात अतिशय कमी पैशांमध्ये तुम्ही परदेशातली ट्रिप करू शकाल असं? हो. आणि म्हणजे इनिशियली मला म्हणजे मी हे सांगेन की एक टेड टॉक आहे. बर. आणि त्याचं नाव आहे की हाऊ टू ट्रॅव्हल विथ नो मनी. अरे वा. बर. तो एकदम यंग एजला मी पाहिला म्हणजे. आणि ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट केलं मी तेव्हा
जाणवलं मला की यू डोंट नीड मनी टू ट्रॅव्हल, यू जस्ट नीड टू वॉन्ट टू ट्रॅव्हल. अरे वा, बर, हे इंटरेस्टिंग आहे खूपच. हो, म्हणजे मी जो लॅटर पार्ट मध्ये जो ट्रॅव्हलिंग करतो ते मोरलेस म्हणजे इट्स बीन फ्रॉम द मनी विच आय हॅव रिसिव्ड थ्रू स्कॉलरशिप्स और अकॅडमिक अवॉर्ड्स. बर. आणि इकडे म्हणजे युरोपमध्ये वगैरे स्कॉलरशिप देतात, ती पण दणदणीत देतात. की युरोपमध्ये म्हणजे मला जी मिळालेली स्कॉलरशिप त्यामध्ये मी स्टडी पण केला, राहिलो पण तिकडे आणि फिरलो पण, बरेच सारे कंट्रीज फिरलो. बर बर. इव्हन कोरियामध्ये बरेच सारं मी फिरलो. ते तिकडच्या ह्याच्या थ्रूच मिळालं, म्हणजे एक तिकडे अवॉर्ड मिळालेला, अकॅडमिक अवॉर्ड, त्याच्या थ्रू. बट पैसेचा सोर्स कुठला पण असेल, काही म्हणजे इम्पॉर्टंट टिप्स की जास्त पैसे वाया जाऊ नयेत ह्याच्या आहेत की एक म्हणजे लोक हॉटेलमध्ये राहतात, अशा फेमस हॉटेलमध्ये, फॉर एक्झाम्पल मॅरियट वगैरे, की ज्याची अगदी मला गरज वाटतच नाही. हो. मॅरियट म्हणजे कुठल्या, आता तिकडे चाललोय पण प्राग मधल्या मॅरियट मध्ये राहणं आणि पुण्यामधल्या मॅरियट मध्ये राहणं हे फरक नाहीच आहे, म्हणजे तर कशाला ना, म्हणजे पैसे वेस्ट करायचे. बरोबर. सो राहण्याचं तर म्हणजे मी म्हणेन की यंग जर 35 हून कमी एज असेल तर हॉस्टेल्स नावाचं वर्ल्ड वाईड आता म्हणजे चांगली कन्सेप्ट डेव्हलप झाली आहे, की तिकडे ते तुम्हाला बेड देतात आणि कधी कधी म्हणजे रूम पण शेअरिंगचीच असते, अशी डॉर्म वगैरे असते. बट तिकडे जाऊन म्हणजे एकदम चीप, काहीच नाही अशा पैशात आपण राहू शकतो. बर. पण त्याचा फायदा काय असतो की बऱ्याच साऱ्या वेळा असे हॉस्टेल्स मध्ये जे लोकल लोक असतात किंवा म्हणजे इंटरनॅशनल पण फिरायला वगैरे आलेले असतात, एस्पेशली असे यंगस्टर स्टुडंट्स वगैरे, त्यांच्याशी बरेच बोलता येतं, असे बऱ्याच नवीन लोकांशी भेटता येतं किंवा अशा अक्वेंटन्सेस पण बरेच करता येतात. तू काय नाव सांगितलंस या संस्थेचं? हॉस्टेल्स? ऍक्च्युली संस्था नाही, हॉस्टेल्स म्हणजे इट्स जस्ट लाईक अ कन्सेप्ट. बर बर. बट संस्था म्हणजे अशा आहेत काही काही. यू आर नॉट टॉकिंग अबाउट युथ हॉस्टेल्स, राईट? युथ हॉस्टेल, हा, युथ हॉस्टेल आता एक युथ हॉस्टेल्स, हा, बट जे आपण युथ हॉस्टेल ऐकतो ती एक म्हणजे ऑर्गनायझेशन आहे. पण हॉस्टेल्स वेगवेगळ्या म्हणजे टाईपची असू शकतात, काही लोकल असतात वगैरे. अच्छा, त्याची काही वेबसाईट आहे का? इंटरनॅशनल वगैरे, हा, एक आहे hostels.com आहे. बर, ओके. अजून हॉस्टेलिंग इंटरनॅशनल पण आहे, ती मोठी ऑर्गनायझेशन आहे. आपलं इंडियन युथ हॉस्टेल इट्स अफिलिएटेड टू दॅट. ओके. आणि आजकाल म्हणजे ह्याची पॉप्युलॅरिटी वाढत चालली आहे की स्टुडंट्स पूर्वी एवढे ट्रॅव्हल करू शकायचे नाही, बट आता आपण पाहिलं तर स्टुडंट्स दे आर वन ऑफ द मेजर बॉडीज अँड और डेमोग्राफिक्स इन ट्रॅव्हलिंग. कारण एव्हरीथिंग इज सो चीप राईट नाव, म्हणजे ट्रॅव्हलिंग चीप झालं एकदम, इफ यू नो हाऊ टू स्पॉट अ गुड डील. हे म्हणजे हे रेंट बद्दल बोललो मी तिकडे राहण्याच्या. सेकंड पार्ट की जिकडे बरेच सारे पैसे ऍक्च्युअली जाऊ शकतात ते आहे ऍक्च्युअल ट्रॅव्हलिंग बिटवीन द कंट्रीज. आणि ते आय हॅव एक्सपिरियन्स की सगळीकडे यू कॅन्ट कट ऑन द बस. फॉर एक्झाम्पल आता USA ला जायचंय तर तिकडे म्हणजे एअरफेअर मध्ये जे पैसे जाणार ते जाणारच आहेत. पुढे मंच अधिकरण वगैरे सेव्ह होऊ शकतात, बट काही काही कंट्रीज, आता युरोपमध्ये मी गेलेलो तिकडे मी लिटरली अशा बसनी वगैरे पॅरिसला जायचो. बसनी पॅरिसला गेलो, बसनी इटलीला गेलो. तर तिकडे फ्लिक्स बस नावाची एक चांगली कंपनी आहे. थ्रू आउट युरोप त्यांची कनेक्टिव्हिटी आहे आणि फेअर्स एकदम चीप. म्हणजे मी 10 युरो मध्ये पॅरिसला गेलेलो, जर्मनीमधून. जर्मनीमधून? हो, आणि ते पण ईस्टर्न जर्मनी म्हणजे.
डिस्टन्स होतं चांगल्यापैकी. हो बराच होता. बर. पण बसनी गेलं की म्हणजे तसे सेव्ह होतात. आणि आमची जर्नी पण होती ती रात्री होती. टाइम झोपलेलो मी, म्हणजे उठलो डायरेक्ट पॅरिसमध्येच. तिकडे सेव्ह होऊ शकतात. अजून आता नवीन नवीन ज्या या पण टाईपच्या एअरलाईन्स येतात की चीप ते आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. जस्ट दॅट म्हणजे की ते लगेज वगैरे आपण जास्त नेऊ शकत नाही. एक त्यातली आहे रायन एअर. बर. आता बरीच फेमस झाली होती बिकॉज ऑफ इट चीप प्राइसेस. अच्छा. आणि आम्ही हंगेरीवरनं म्हणजे हंगेरी आणि न्यूनबर्ग मध्ये प्रवास केला. बुडापेस्ट आणि न्यूनबर्ग मध्ये. तर त्याचा आम्हाला फक्त 27 युरो लागले. बापरे, खूपच स्वस्त आहे. हो एकदम. इनफॅक्ट त्यांच्या म्हणजे अशा 9 युरो वगैरे पासून फ्लाईट चालू होतात. अरे बापरे, हे अगदी काय अनबिलिव्हेबल म्हणावं अशी परिस्थिती आहे. हो ऍक्च्युली आम्ही म्हणजे मजेत त्याला रायन रिक्षाच बोलायचो, कारण म्हणजे एवढी चीप होती. रायन रिक्षा हे छानच वाटतंय मला, पुण्यातल्या माणसाशी कनेक्ट व्हायला. बट मेन हे 2 पॉइंट्सच आहेत की जिकडे आपण पैसे उगीचच घालवतो आणि दोन्हीकडे वाचू शकतात. हो. की एक म्हणजे राहणं आणि एक म्हणजे ट्रॅव्हलिंग. नाही, ह्या दोन्ही तुझ्या टिप्स खूपच महत्वाच्या आहेत. नॉट ओनली फॉर स्टुडंट्स, पण एनी वन हू इज इंटरेस्टेड इन ट्रॅव्हलिंग रादर दॅन हॅव्हिंग अ लक्झुरियस ट्रिप. ज्यांना ट्रॅव्हल करायचं आहे आणि वेगवेगळे अनुभव घ्यायचे त्यांच्याकरता ही खूपच छान आहे hostels.com आणि तू सांगितल्यास या चीप एअरलाईन्स. व्हेरी गुड. हो बरोबर. मला तुला विचारायचंय की तू अशा फॅमिली बॅकग्राऊंड मधनं आलायस की जे पब्लिशिंग मध्ये आहेत, पुस्तकांमध्ये आहेत, आणि तू एवढं फिरतो आहेस सगळीकडे. तर तुझं स्वतःचं काही रायटिंग, ब्लॉग, ट्रॅव्हलॉग असं काही तू करतोस का? आणि ते कुठे पब्लिश झालंय का, किंवा ते करायचा काही तुझा विचार आहे का? हो ऍक्च्युली म्हणजे वाचनाची आणि लिहिण्याची पण म्हणजे आवड आहे मला. ओके. आणि मी मोस्टली म्हणजे सगळं नॉन फिक्शनच लिहितो. फिक्शनच लिहितो, सॉरी. बर. नॉन फिक्शन एवढं म्हणजे मला आवडत नाही लिहायला. बट तरी पण आता मी रिसेंटली इकडे एक एक्सपिरियन्स आलेला मला ऑस्ट्रेलियात, त्याच्याबद्दल ब्लॉग लिहिला. फर्स्ट ब्लॉग माझा. अच्छा. आणि पुढे पण म्हणजे मी लिहीन, बट मोस्टली इट विल बी सम शॉर्ट स्टोरी ऑर समथिंग लाईक दॅट. अच्छा. फिक्शनच हे करेन. हा. ओके. या तुझ्या ट्रॅव्हलिंग बद्दल स्पेसिफिकली असं तू काही रेग्युलर बेसिसवर लिहित नाहीस असं दिसतंय मला. नाही, तसं नाही. अच्छा. मला वाटतं आपण जवळजवळ गेली 40 मिनिटं बोलतो आहोत. तर आपल्या ह्या गप्पा संपवताना मला तुला असं विचारायचंय की जेव्हा तू इतक्या वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतोस आणि लोकल लोकांशी बोलतोस, त्या सगळ्या लोकल लोकांशी, अगदी अनोळखी लोकांशी जेव्हा तुला कनेक्ट व्हायला लागतं, ते कनेक्ट होताना तुझ्या अशा काही हॉबीज किंवा इंटरेस्ट आहेत का, किंवा स्किल्स आहेत का तुझ्याजवळ, की जे तुला या लोकल लोकांशी क्विकली कनेक्ट करायला मदत करतात? हो, म्हणू शकेन की स्किल म्हणजे मी म्हणेन की आय एम अ गुड लिसनर. आणि लोकांना, ऑब्व्हियसली सगळ्या लोकांना बोलणं आवडतं. सो जेव्हा आपण ऐकतो तेव्हा बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. तसं लोकल लोक पण म्हणजे सांगायला, एकदा ते इंटरेस्ट डेव्हलप झाला त्यांना की याला सांगायचंय, की ते बऱ्याच साऱ्या गोष्टी वगैरे सांगत असतात. क्या बात आहे. त्यांचे किस्से काय होतात, कुठल्या स्पॉट्सला होतात ते, कसं कधी कुठे जायचं वगैरे. आणि हॉबीज वगैरे पण, हॉबीज म्हणजे तो काय फूड आणि फूड वगैरे तर आलंच, एंटरटेनमेंट आलीच, ते मोस्टली सगळे कनेक्ट होतातच असे. की ते कनेक्ट झाले की एकदा झालं की त्यांना समजलं की मला या टाईपचं फूड आवडतं, की ते कुठेतरी घेऊन जातील किंवा सांगतील इकडे जा, लोकल ठिकाण वगैरे, ट्राय दिस आउट. अच्छा. हा म्हणजे हो.
आणि अगदी शेवटचा प्रश्न असा आहे की तुझ्यासारखं अगदी तुझ्या पावलावर पाऊल नाही की अमुक इतक्या वर्षी अमुक इतके देश, पण खूप देशात फिरायची आवड असणाऱ्या लोकांसाठी तू आत्ता ज्या सगळ्या काही टिप्स सांगितल्यास ते सोडून एखादं काहीतरी युनिक तुला शेअर करावं असं वाटेल का ॲज अ क्लोजिंग रिमार्क? एक गोष्ट मी शेअर करीन की आता म्हणजे मला इम्पॉर्टंट वाटतं की जिकडे आपण ज्या सिटीमध्ये वगैरे चाललोय तिकडे जाऊन तिकडचा जो म्हणजे सगळ्यात युनिक एक्सपिरियन्स आहे तो घ्यावा आपण. आणि ते घेण्यासाठी म्हणजे आपल्याला प्रॉब्ली तरी आधीच माहिती असायला पाहिजे की काय एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. की फॉर एक्झाम्पल आता बर्लिनला गेलेलो मी. तर बर्लिन इज नोन ॲज द बायसिकल सिटी. तिकडे सगळ्या रोड्सला बायसिकल पाथ्स आहेत आणि इट्स बेसिकली इट्स अ व्हेरी गुड सिटी टू ट्रॅव्हल विथ बायसिकल्स. सो तेव्हा आम्ही ट्रिपसाठी म्हणजे तिकडे जेवढे दिवस होतो तेवढ्यासाठी आम्ही सायकल्स रेंट केल्या आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे म्हणजे सगळे पैसे वाचवले आणि सगळ्या फुल सिटी आम्ही सायकलनेच फिरलो. अरे वा. की त्याची वेगळीच मजा आली. अजून म्हणजे असंच आता फुटबॉल मॅच होती तर फुटबॉल मॅच साठी आम्ही गेलेलो म्युनिचला. किंवा F1 ची रेस होती. आणि F1 च्या रेस साठी बुडापेस्टला गेलेलो. अच्छा. की अशा म्हणजे युनिक गोष्टी जिकडे होतात किंवा इव्हेंट्स होतात, कॉन्सर्ट्स होतात किंवा सिटी या टाईपची आहे तर त्या एक्सपिरियन्स करणं आय थिंक इट्स द मोस्ट मेमोरेबल एक्सपिरियन्स. बरोबर. ती आठवण त्या गावाला गेल्याची कायमची राहण्याजोगा एखादा प्रसंग आणि अनुभव तुम्ही घेतलात की तो तुमच्याकडे कायमचा राहील. हो. वा. देवांग, फारच छान. तू हे इतकं सगळं छान आमच्याशी बोललास. मला खात्री आहे की आमच्या पॉडकास्टच्या सगळ्या जगभरातल्या श्रोत्यांना तुझा हा अनुभव आणि तुझं हे इतकं छान प्रवास करणं इतक्या लहान वयात याचं खूप कौतुक असेल. तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढचं एखादं रेकॉर्ड आपण झालं की मे बी एखाद्या 2 वर्षात आपण परत एकदा भेटूयात. तोपर्यंत तुझ्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा, तुझ्या लेखनाला शुभेच्छा आणि तू हे जे काही नवीन करिअर करतो आहेस ते पण तुझं अतिशय उज्ज्वल करिअर असेल अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण आता आपल्या गप्पा थांबवूयात. थँक्यू. तर मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवरती अशाच प्रकारची हटके काम करणारी अनेक मंडळी आपल्याला भेटत असतात. त्यासाठी तुम्ही हा पॉडकास्ट जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याच्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजला जाऊन लाईक करा आणि ऐकत राहा आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.